रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी भाग क्रमांक 28. श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणाले, हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी आकाररहित असतात. जन्मधारण केल्यावर आकाराला येतात. ते जेथे लय पावतात तेथेही ते निसंशय दुसऱ्या स्थितीत जात नाहीत, तर आपल्या पूर्व म्हणजे अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात. आणि उत्पत्ती व नाश यांच्या मध्यावस्थेत ते साकार वस्तू ज्यात दिसते ते निद्रिताला जसे स्वप्न, त्याप्रमाणे मायेच्या योगाने ब्रह्मस्वरूपावर भासतात. किंवा वाऱ्याने हलविलेले पाणी जसे लाटांच्या आकाराने भासते, किंवा सुवर्णाच्या ठिकाणी अलंकाराचा आकार व्यक्त होतो, त्याप्रमाणे हे सर्व साकार जग मायेने उत्पन्न झाले आहे असे समज. ते कसे? उत्तर, जे मुळातच नाही त्याबद्दल तू का रडतोस? अक्षय असे जे एक ब्रह्म, त्याकडे तू लक्ष दे. ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होताच संतांना विषय सोडतात, ज्या ब्रह्मासाठी वैराग्य संपन्न वनवासी होतात, आणि ज्या ब्रह्माकडे दृष्टी ठेवून ऋषीमुनी ब्रह्मचर्यादी व्रते व तप आचरतात, त्या ब्रह्माकडे तू लक्ष दे. अंतःकरणामध्ये स्थिर झालेले साधक ब्रह्माला पाहताना सर्व प्रकारचा संसार विसरतात. त्याचे गुणानुवाद गाताना कित्येकांच्या मनात उपरती उत्पन्न होऊन शेवटी त्याच्या ठिकाणी अखंडित नित्य निमग्न होतात. कोणी त्यांचे स्वरूप ऐकून शांत होतात व देहाभिमानापासून निवृत्त होतात, आणि कोणी अनुभवाने तद्रूप होतात. ज्याप्रमाणे नद्यांचे सर्व ओघ समुद्रास मिळतात, परंतु समुद्रात जागा नाही म्हणून मागे परतत नाहीत, त्याप्रमाणे ह्या थोर योग्यांच्या बुद्धी ब्रह्मसाक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात. अशा रीतीने विचार करून तद्रूप झालेले पुरुष पुन्हा संसारात येत नाही. अर्जुना, जे सर्वत्र सर्व देहात व्यापलेले आहे व ज्याचा घात करायचे असे ठरविले तरी तो होत नाही, असे एक चैतन्यच जगतरूप आहे असे तू पहा. या चैतन्याच्या स्वभावाने हे सर्व उत्पन्न होऊन नाश पावते. तर मग तू यातील कशाविषयी दुःख करावेस ते सांग बरे. पार्था, तुझ्या मनाला हे का पटत नाही ते मला समजत नाही. परंतु एकंदरीत असे दुःख करणे अनेक प्रकारे अनुचित आहे. अरे अर्जुना, अजूनही तू विचार का करीत नाहीस? हे तू काय घेऊन बसला आहेस? ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तू अगदीच विसरलास. असे समज की ह्या ठिकाणी या कौरवांचे भलतेच काही झाले, किंवा तुझे कमी जास्त झाले, अथवा सगळे जग नाहीसे झाले, तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो सर्वथा त्याज्य नाही. त्याचा त्याग केल्यावर तुझ्या या कृपाळूपणाने तू तरला जाशील काय? अर्जुना, तुझे मनात जरी दया उत्पन्न झाली आहे तरी ती ह्या प्रसंगी अयोग्य आहे. अरे असे पहा की गायीचे दूध उत्तम असले तरी ते नवज्वराच्या मनुष्याला दिले तर ते विषवत होते. त्याचप्रमाणे भलत्याने भलतेच म्हणजे ब्राह्मणाने क्षत्रियादिकांच्या कर्माचे किंवा क्षत्रियादिकांनी ब्राह्मणादिकांच्या कर्माचे आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो, उगाचच दुःखी होऊ नको, आणि ज्याचे आचरण केले असता कोणतेही काळी दोष घडत नाही त्या आपल्या क्षत्रिय धर्माकडे लक्ष दे. ज्याप्रमाणे सन्मार्गाने चालले म्हणजे कधीही हानी होत नाही, किंवा दिव्याच्या उजेडात चालले असता अडखळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होतात. ह्यासाठी तू हे असे समज की तुम्हा क्षत्रियांना संग्राम वाचवून दुसरे काही योग्य नाही. मनात कपट न धरता समोरासमोर उभे राहून एकमेकांवर प्रहार करून युद्ध करावे हे प्रत्यक्ष तुला माहीत आहेच. आणखी आम्ही काय सांगावे? अर्जुना, हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्माचे भाग्यच समजा, अथवा सर्व धर्मांचा ठेवाच प्रगट झाला आहे असे म्हणा. अरे याला काय युद्ध म्हणावे? हा तर तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच तुम्हा पुढे युद्धरूपाने उभा राहिला आहे. किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझवर अतिशय आसक्त झाल्यामुळे ही कीर्तिरूप स्त्रीच तुला वरण्यास आली आहे. अरे क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला हा असला युद्धप्रसंग प्राप्त होतो.
ज्याप्रमाणे एखाद्याला रस्त्याने जाताना इच्छित फल देणारा चिंतामणी अकस्मात सापडावा किंवा जांभईसाठी तोंड पसरले असता त्यात अकस्मात अमृत पडावे, त्याप्रमाणे हा युद्धप्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे असे तू समज. आता असे हे युद्ध सोडून भलत्या गोष्टींचे दुःख करीत बसलास तर आपले आपणच नुकसान करून घेतल्यासारखे होईल. ह्या रणांगणात जर तू आज शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी संपादन केलेली कीर्ती घालविलीस असे त्याचे अर्थ होईल. इतकेच नव्हे तर तुझ्या कीर्तीचाही नाश होईल व सर्व जग तुझी निंदा करील आणि अनेक मोठाले दोष तुला शोधित येतील. ज्याप्रमाणे विधवा स्त्री पदोपदी अपमान पावते त्याप्रमाणेच स्वधर्महीन माणसाची दशा होते, किंवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे गिधाडे फाडतात त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतात. एवढ्याकरिता जर तुला प्राप्त झालेल्या क्षत्रिय धर्माचा त्याग करशील तर तुला पाप लागेल आणि कल्पांतापर्यंतही त्या अपयशाचा डाग धुतला जाणार नाही. जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही तोपर्यंत ज्ञात्याने जगावे. असे असता तूच सांग की आता या युद्धातून कसे परत जावे. या युद्धातून तू दयाळू अंतःकरणाने व मत्सररहित परत फिरलास तरी ह्या सर्वांना काही ती गोष्ट खरी वाटणार नाही. हे कौरव तुला चोहीकडून घेरतील व तुझ्यावर बाणांचा मारा करतील. पार्था, मग त्या प्रसंगी ह्या तुझ्या दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही. इतकेही करून जर कदाचित मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका झाली तरी ते वाचणे मरणापेक्षाही वाईट असेल. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम